आरतीला 9वा महिना चालू होता. तिचं मन कायम काहीतरी अघटित घडणार असल्याची चाहूल देत असायचं. पोटावर हात ठेवून ती कधी खिडकीतून बाहेर बघत असायची, तर कधी वर छताकडे बघून त्याला प्रश्न विचारत असायची की सगळं कसं होणार. शरीर थकलेलं असायचं, मन उदास आणि वाईट गोष्टींनी जास्त भरलेलं असायचं. एक दिवस हिंमत करून ती तिच्या नवऱ्याला विनोदला हळू आवाजात म्हणाली, "अहो, आता मला खरंच घरातली कामं होत नाहीत. काही महिन्यांसाठी आपण घरात कामाला बाई लावूया. आई तर घरातल्या कुठल्याच कामाला हात लावत नाहीत." हे बोलताना तिच्या आवाजात भीती आणि आशा दोन्ही होत्या. पण जशी ही गोष्ट तिच्या सासूच्या कानापर्यंत पोहोचली, त्यांनी सगळं घर डोक्यावर घेतलं. त्या रागात तणतणत म्हणाल्या, "नोकर? घरात नोकर ठेवायची काय गरज आहे? तू तुझ्या आईच्या घरी जा आणि तिथे जाऊन नोकर ठेव. इथे नोकर ठेवायला अशी बोलत आहेस जणू कुठली महाराणी आहेस. आम्ही पण पोरांना जन्माला घातलं आहे, तेव्हा तर कुठले नोकर ठेवला नव्हता." सासूचं बोलणं सुईसारखं आरतीच्या मनाला टोचलं. विनोद, जो आत्तापर्यंत सगळं शांतपणे ऐकत उभा होता, आज पहिल्यांदा थोडा कठोर झाला आणि स्वतःवर कंट्रोल ठेवत म्हणाला, "आई, आरती काय चुकीचं बोलत आहे? तिला 9वा महिना चालू आहे. ती बेडवर झोपून राहिली तर घरातली कामं कोण करणार? तिच्या आईची तब्येत पण ठीक नसते. त्या इथे येऊ शकत नाहीत आणि तिला एखादी बहीण पण नाही. असती तर तिच्या डिलिव्हरीसाठी तिला आपण बोलावून घेतलं असतं. मग अशा वेळेस घरात नोकर ठेवण्याशिवाय दुसरा पर्याय नाही." त्याच्या आईने त्याच्याकडे रागात बघितलं आणि म्हणाली, "विनोद, मार्ग खूप असतात. जर बाईला घर सांभाळायचं माहीत असेल तर." विनोद हळू आवाजात म्हणाला, "आई, तू बोलत असशील तर मी सारिकाताईंशी बोलून घेऊ का?" हे ऐकताच त्याची आई आकडून म्हणाली, "तिच्या घरात सगळा गोंधळ सुरू आहे. तिच्या घराचे काम सुरू आहे. मग ती तिच्या घरातले काम सोडून आपल्या घरी कशी येऊ शकते? चल ठीक आहे, मी स्वतः सगळं मॅनेज करेन. पण लक्षात ठेवा, या घरात नोकर येणार नाही." आईच्या या निर्णयानंतर विनोद घरातले प्रॉब्लेम सुटल्यामुळे जरा निश्चित झाला. पण आरतीचे मन अजूनच बेचैन व्हायला लागले. ती घाबरून नवऱ्याला म्हणाली, "अहो, मला तर विश्वासच बसत नाही की आई घरातले सगळे काम करायला तयार आहेत. त्यांना तर आता काम करायची सवय पण राहिली नाही. लग्न झाल्यापासून घरातली सगळी कामं मीच करत होते." विनोद हसत म्हणाला, "अगं, जर आई स्वतः बोलत आहे, मग ती सांभाळून घेईल. तुला काळजी करायची गरज नाही." पण आरतीला माहीत होतं, तिची सासू बोलायचं म्हणून बोलत होती. खरं तर हे होतं की अजूनही घरातली सगळी कामं आरती एकटीच करत होती. एखादं काम राहिलं तर तिच्या सासूचा आवाज सगळ्या घरात घुमत असायचा. त्या म्हणायच्या, "तुझ्याच्याने एवढं पण काम होत नाही का? आमच्या वेळी आम्ही या अवस्थेत घरातली बाहेरची सगळी कामं करत होतो आणि कुणाला कळत पण नव्हतं. आम्हाला तर काही प्रॉब्लेम झाला नाही. आणि एक तू आहेस, तुला प्रत्येक गोष्टीत प्रॉब्लेम होत असतो." हे शब्द तिच्या मनाला तोडत असायचे. ती काही बोलू शकत नव्हती. गुपचूप मान खाली घालून सगळं सहन करत होती. लग्नाला 7 महिने झाले होते आणि ती गरोदर राहिली होती. अजून तिला घरातल्या रीतीभाती पण नीट समजल्या नव्हत्या. त्या अगोदरच एवढी मोठी जबाबदारी तिच्यावर आली होती. त्यात अजून सासूचा रागीट स्वभाव, तिखट बोलणं, त्यामुळे तिच्या मनातली भीती दिवसेंदिवस जास्तच वाढत चालली होती. आरतीला वाटायला लागलं होतं की हा फक्त शरीराचा थकवा नाही, तर येणाऱ्या वादळाची चाहूल आहे आणि त्याला फक्त तिला एकटीला सामोरं जायला लागणार आहे. आरती अगोदरच तिच्या मनातल्या विचारांशी झुंजत होती. त्यात शरीराचं वाढलेलं ओझं आणि मनात वाढत असलेली भीती तिला प्रत्येक क्षणाला तोडत होती. अशातच एक दिवस तिची सासू तिच्या नवऱ्याला विनोदला अचानक म्हणाली, "विनोद, मला 2 दिवसांसाठी सारिकाच्या घरी जायचं आहे." हे ऐकून विनोद हैराण झाला आणि खोलीत कपड्यांच्या घड्या घालत असलेल्या आरतीचे हात सासूचे बोलणे ऐकून जागच्या जागेवर थांबले. तिचं मन सुन्न झालं. विनोद त्याच्या आईला म्हणाला, "पण आई, आत्ताच का? तुला माहीत आहे ना, आरतीचे दिवस भरत आले आहेत." कमीत कमी घरात त्याची आई असल्यामुळे त्याला बायकोचं टेन्शन नव्हतं. जरी काम केलं नाही तरी इमर्जन्सीमध्ये कोणीतरी घरात हजर तर होतं.
सासूच्या बोलण्यामुळे आरतीच्या मनात कटुता तयार झाली. ती मनात म्हणाली, घरातलं काम तर कधी केलं नाही आणि आता तर या जबाबदारीपासून पण हात झाडायला बघत आहेत. विनोद हैराण होऊन म्हणाला, पण आई, असं अचानक ताईच्या घरी? सगळं ठीक तर आहे ना? त्याची आई कुठलाही विचार न करता लगेच म्हणाली, अरे, कुठं वर्षभरासाठी निघाले आहे? 2 दिवसांचा तर प्रश्न आहे. विनोदच्या आवाजात काळजी स्पष्ट दिसत होती. तो म्हणाला, आई, मी तुझ्या भरोशावर तर आरतीला घरात सोडून ऑफिसला जात होतो. अचानक कधी काय झालं तर तिच्यासोबत तू घरात असशील हा विचार करून मी निश्चित राहत होतो. आता तूच गेलीस तर मला आरतीची काळजी लागून राहील. हे ऐकताच त्याची आई भडकली आणि म्हणाली, विनोद, तू तर असं बोलत आहेस जणू ती एखादी लहान मुलगी आहे. काही प्रॉब्लेम झाला तर फोन करेल ना. आणि तसंही 2 दिवसांनी असं कुठलं मोठं वादळ येणार आहे? विनोद आईला समजून सांगू शकला नाही. फक्त एवढंच बोलला, ठीक आहे आई, तुला जायचं आहे ना, तू जा, पण 2 दिवसांनी घरी परत ये. त्याच दिवशी तिची सासू त्यांची बॅग उचलून मुलीच्या सारिकाच्या घरी निघून गेल्या. त्या गेल्यानंतर घर अजूनच मोकळं झालं. आरती नवऱ्याला म्हणाली, अहो, आईनं असं अचानक कुठलं महत्त्वाचं काम ताईंकडे निघालं की त्यासाठी एवढ्या घाई गडबडीत जायला लागलं? विनोद म्हणाला, आरती, मला पण माहीत नाही काय महत्त्वाचं काम आहे. मला पण सांगितलं नाही. पण आरतीचं मन हे मानायला तयारच नव्हतं. ती सारखा हाच विचार करत होती की काही ना काही कारण नक्की आहे. अगोदर सासू घरात असल्यामुळे आरती दुपारी खोलीचं दार बंद करून थोडा वेळ आराम करत असायची. पण आता दार वाजलं की तिला उठून दार उघडायला लागत असायचं. आता कमरेचं दुखणं वाढायला लागलं होतं. पाय दुखत होते, श्वास फुलत होता. तरी पण ती स्वतःला समजावत राहिली की 2 दिवसांचा तर प्रश्न आहे. आई 2 दिवसांनी परत येणार आहेत. पण तिसऱ्या दिवशी सारिकाचा सकाळी सकाळी विनोदला फोन आला. ती म्हणाली, विनोद, आई अजून 2 दिवस माझ्याजवळ राहणार आहे. हे कोण? विनोद घाबरला आणि म्हणाला, ताई, तू हे काय बोलत आहेस? आरतीचे दिवस भरत आले आहेत. माहीत नाही दवाखान्यात कधीही जायला लागेल. तिथं असं कुठलं काम आहे की आई तिथे थांबत आहे? तेवढ्यात मागून फोनवर त्याच्या आईचा तिखट आवाज ऐकू आला. त्या म्हणाल्या, अरे, मी काय तिचा ठेका घेतला आहे का? तिच्या नादात मला कुठे जायला पण मिळत नाही आणि आता 2 दिवस आले आहे तर लगेच माघारी बोलवत आहेस. अरे, अजून तिची डिलेव्हरी कुठे झाली आहे ते लगेच परत यायची गरज आहे? हे ऐकताच विनोद सुन्न झाला. फोन हातात होता. शब्द घशात अडकले. सारिका विषय सांभाळण्याचा प्रयत्न करत म्हणाली, अरे विनोद, फक्त 2 दिवसांचा तर प्रश्न आहे. आमच्या बाजूला पारायण चालू आहे. ते संपलं की आई घरी परत येईल. पण विनोदला समजलं होतं की हे फक्त निमित्त आहे. तरी पण ही गोष्ट त्याने आरतीपासून लपवून ठेवली. फोन ठेवल्यानंतर सारिका तिच्या आईवर नाराज होत म्हणाली, आई, त्यावेळी हे सगळं बोलायची गरज काय होती? विनोदने सगळं ऐकलं असणार. तिची आई म्हणाली, त्याने ऐकलं तर मला थोडीच फरक पडणार आहे. मी त्याच्या बायकोची कामवाली नाही. तिकडे जेव्हा आरतीला समजलं की आज पण तिची सासू परत येणार नाही, तिची सहनशक्ती संपली. ती नवऱ्याला म्हणाली, अहो, आता काय होईल? आई असं का करत आहेत? अशा अवस्थेत सुनेला घरात एकटं सोडून कोण जातं का? जर इमर्जन्सी आली तर माझी मदत कोण करणार? आईंना त्यांच्या जबाबदारीची जरा पण जाणीव नाही का? विनोद गप्प बसला होता. फोनवर ऐकलेले शब्द त्याच्या कानात घुमत होते. त्याची इच्छा असून पण तो सत्य बोलू शकला नाही. फक्त एवढंच म्हणाला, आरती, तू काळजी करू नकोस, सगळं ठीक होईल. पण आरतीचे मन अजूनच घाबरायला लागलं होतं. तिला तिच्या सासूवर अजिबात विश्वास नव्हता की त्या 2 दिवसांनी परत येतील. त्यांचा कठोर स्वभाव तिला माहीत होता. लग्नाच्या एवढ्या महिन्यात तिला पहाटे 5 वाजता उठायचे आणि रात्री 11 वाजता झोपायचे. हे घराचे नियम तिच्यासाठी सक्त होते. गरोदरपणानंतर तर तिची सासू अजूनच कठोर झाली होती. तिची सासू म्हणायची, या दिवसात जेवढे जास्त काम केले जाईल तेवढं बाळासाठी चांगलं असतं.
आराम करायची सवय लावली तर त्याचे बाळावर वाईट परिणाम होतील. या गोष्टी ऐकून ऐकून आरती मनातून पूर्णपणे तुटून गेली होती. ती फक्त तिची डिलिव्हरी होण्याची वाट बघत होती, म्हणजे त्या दिवशी तिला या सगळ्यातून मुक्ती मिळेल. पण आता तिला काहीच कळत नव्हतं की तिची सासू कुठला नवीन खेळ खेळत आहे. माहेरी तिची आई आजारी राहत असायची. भाऊ लहान होता. मदत करणारं कोणी नव्हतं. नोकर ठेवण्यासाठी तिच्या सासूने अगोदरच नकार दिला होता. घर, शरीर आणि मन आता तिघेही ओझ्याखाली दाबले गेले होते. आरतीला आता येणाऱ्या वेळेची भीती वाटायला लागली होती. ती विचार करूनच घाबरत होती. आता सगळा दिवस ती घरात एकटीच राहत होती. बोलायला कुणी नव्हतं. प्रत्येक क्षणी तिच्या मनात याची भीती बसली होती की कुठल्याही वेळी अचानक दवाखान्यात जायला लागू शकतं आणि त्यावेळी सांभाळणारं कोणी नसणार. विनोद ऑफिसवरून घरी आल्यावर आरती त्याच्याकडे अशी बघायची जणू तो तिचा शेवटचा आधार आहे. विनोद घरी आल्यावर आरती थकलेल्या आवाजात म्हणाली, "अहो, आज मला जरा खूपच भारी वाटत आहे. पाय उचलत नाहीत आणि पोटात थोडं थोडं दुखत आहे." विनोद अगोदर तर तिची समजूत काढत राहिला, पण नंतर तिच्या खूप पोटात दुखायला लागलं. तिचं शरीर घामानं भिजलं. तिची अवस्था बघून विनोद घाबरला आणि म्हणाला, "आरती, आता अजून उशीर करायला नको. आता आपण दवाखान्यात जाऊ." त्याने तिला गाडीत घातलं आणि दवाखान्यात घेऊन गेला. तिथे गेल्यानंतर लगेच डिलिव्हरीसाठी ॲडमिट करून घेतलं. तो बाहेर एकटा बसला होता. मनातून घाबरलेला, बेचैन आणि मनातून तुटलेला होता. त्याने रात्रीच त्याच्या बहिणीला सारिकाला फोन केला आणि म्हणाला, "ताई, मी आरतीला दवाखान्यात घेऊन आलो आहे. तिला डिलिव्हरीसाठी आत घेतलं आहे आणि मी बाहेर बसलो आहे." हे ऐकून त्याची बहीण थंड आवाजात म्हणाली, "ठीक आहे विनोद, आम्ही लोक उद्या सकाळी येतो. आत्ता रात्री येणं मुश्किल आहे." हे ऐकून विनोद हैराण झाला. एका शहरात राहून पण येणं मुश्किल आहे. तो मनातल्या मनात विचार करायला लागला की आज माझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा दिवस आहे आणि माझी आई तिच्या मुलीच्या घरी जाऊन बसली आहे. 2 तासांनी डॉक्टर बाहेर आले आणि म्हणाले, "अभिनंदन, तुम्हाला मुलगा झाला आहे." हे ऐकून विनोदला खूप आनंद झाला. त्याचे डोळे भरून आले. त्याने लगेच ही गोड बातमी आईला सांगायला फोन केला. खूप वेळा फोन केला, पण कुणीही फोन उचलला नाही. तो त्याचा आनंद घरातल्या लोकांना सांगण्यासाठी तडफडत होता, पण ऐकणारं कोणीच नव्हतं. त्याने आरतीच्या आईला फोन करून ही गोड बातमी सांगितली. ती ऐकून तिची आई आनंदात रडत म्हणाली, "जावई बापू, देवाचे खूप खूप आभार. मी राजूसोबत आत्ता लगेच तिकडे येते. माझ्या मुलीला माझ्या डोळ्यांनी बघितल्याशिवाय मला आराम भेटणार नाही." विनोद त्यांना थांबवत म्हणाला, "आई, तुमची तब्येत ठीक नाही. एवढ्या घाई गडबडीत रात्री यायची गरज नाही. तुम्ही उद्या सकाळी या." नंतर तो जाऊन आरतीला भेटला. त्याच्या डोळ्यात पाणी होतं. आरतीने हळू आवाजात विचारलं, "विनोद, आई आल्या का?" विनोद खोटं बोलला, "हो, आई आणि ताई दोघीही येत आहेत." आरतीने नवऱ्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला, पण तिचं मन हे मानायला तयारच नव्हतं. दुसऱ्या दिवशी तेच झालं ज्याची भीती होती. फक्त त्याची बहीण बाळाला बघायला दवाखान्यात आली. त्याची आई आलीच नाही. हे बघून विनोदचा चेहरा उतरला. त्याच्या मनात आईबद्दल कटुता निर्माण झाली. त्याची बहीण सारवासारव करत म्हणाली, "आईचे पाय खूप दुखत आहेत. तिला नीट उभे पण राहता येत नाही. ती थेट घरी येईल." बहिणीचं बोलणं ऐकून तो शांत बसला होता. त्याला आईचा खूप राग आला होता. तो शेवटी बहिणीला म्हणाला, "ताई, मला घरात आरतीची देखभाल करण्यासाठी आणि घरातली कामं करण्यासाठी कोणाची तरी गरज आहे." सारिकाला भावाच्या बोलण्याचा अर्थ समजला, पण ती लगेच म्हणाली, "विनोद, मी तर नाही थांबू शकत. माझ्या घराचे काम सुरू आहे आणि त्यात आई पण माझ्याजवळ आहे. घरात कामाला दुसरं कोणी नाही. मला घरी जायला लागेल." हे ऐकून विनोदचं मन तुटलं. तो फक्त एवढंच म्हणाला, "ठीक आहे ताई, आता माझं मी बघून घेईन.
आईला माझा निरोप सांग. आरामात राहा. घरी लवकर यायची गरज नाही. जेवढे दिवस राहायचं आहे तेवढे दिवस आरामात राहा. सारिकाला त्याच्या बोलण्याचा अर्थ समजला होता, पण ती काही बोलू शकली नाही. घरी आल्यानंतर ती तिच्या आईला म्हणाली, आई, विनोद म्हणतोय की आता घरी यायची गरज नाही. तुझं मन भरेपर्यंत तू इथे राहू शकतेस. हे ऐकून त्याची आई भडकली आणि म्हणाली, माझं घर आहे. माझं मन करेल तेव्हा मी माझ्या घरी जाईन. तो कोण आहे मला असं बोलणारा? 4 दिवसांनी विनोद आरतीला आणि त्याच्या बाळाला घेऊन घरी आला. पण घरात पाऊल ठेवताच त्याला काळजी वाटायला लागली की आता कसं करायचं. आरती गप्प होती, पण घरात गेल्यानंतर म्हणाली, अहो, आता सगळं कसं होणार? या अवस्थेत तर मला नीट उठता पण येत नाही. बाळाचे, घरातल्या कामाचे कसे होणार? आई पण घरी यायला तयार नाहीत. विनोद रागात म्हणाला, आरती, तुला काळजी करायची गरज नाही. मी एकटा तुझ्यासाठी खूप आहे. इकडे 1 आठवड्यानंतर सारिका तिच्या आईला म्हणाली, आई, आता तुला घरी जायला हवं, नाहीतर सगळं तुझ्या हातातून निसटून जाईल. विनोद खूप रागात आहे. तिची आई तिखट स्वरात म्हणाली, मी त्याला सांगितलं होतं की तुझ्या बायकोला डिलेव्हरीसाठी तिच्या माहेरी पाठवून दे, पण त्यानं माझं काहीच ऐकलं नाही. म्हणून मी जाणून बुजून तुझ्याकडे राहायला आले होते. मी विचार केला होता की तो आता मजबूर आहे, म्हणून तरी त्याच्या बायकोला माहेरी पाठवेल, पण हा तर तिला परत घरी घेऊन आला. सारिका आईला समजावून सांगत म्हणाली, पण आई, ते घर तर तुझंच आहे ना, मग तू अशी कधीपर्यंत घरापासून लांब राहणार आहेस? शेवटी मुलीने समजावून सांगितल्यानंतर तिची आई आठवड्यानंतर स्वतःच्या घरी परत आली. घरी आले तेव्हा सकाळचे 10 वाजले होते. घरात घुसल्या घुसल्या त्यांचे डोळे मोठे झाले, कारण घरात एक अनोळखी बाई झाडू मारून फरशी पुसत होती आणि त्यांचा मुलगा विनोद सोफ्यावर बसून भाजी निवडत होता. मुलाला असं घरातलं काम करताना बघून त्यांची तळपायाची आग मस्तकात गेली. त्या रागात म्हणाल्या, हा सगळा काय तमाशा लावला आहे? त्यांचा आवाज सगळा घरात घुमत होता. त्या मोठ्या आवाजात म्हणाल्या, विनोद, ही बाई कोण आहे आणि माझ्या घरात काय करत आहे? विनोद त्यांच्याकडे न बघता शांत पण थंड स्वरात म्हणाला, आई, अगोदर तू मला सांग, तुला घरी यायची सवड कशी काय झाली? तुझी तर तब्येत खराब होती ना, मग ताईकडे राहून आराम करायचा होता. या मावशी तर घरातली कामं करायला येतात. मी एकटा हे सगळं सांभाळू शकत नव्हतो आणि तुला सांभाळायचं नव्हतं, त्यामुळे माझ्याजवळ हा एकच मार्ग उरला होता. एवढा ऐकताच त्याची आई भडकली. त्या एवढ्या मोठ्या आवाजात बोलल्या की खोलीत झोपलेल्या आरतीच्या कानावर त्यांचं बोलणं पडलं. त्या रागात म्हणाल्या, तुझी हिंमत कशी झाली माझ्या घरात कामाला बाई ठेवायची? मी स्पष्ट सांगितलं होतं की या घरात कामवाली येणार नाही. आज पहिल्यांदा विनोदने त्याच्या आईला पूर्ण हिमतीने उत्तर दिलं. तो म्हणाला, आई, तू स्वतः बोलली होती की सगळं सांभाळून घेशील, पण तू तर ताईच्या घरी जाऊन बसली. आणि ती कसली बहीण आहे जिने भावाला मदत करायला नकार दिला? खोलीत बसलेल्या आरतीला हे सगळं ऐकून खूप वाईट वाटलं. बाहेर तिची सासू विष ओकत होती. त्या म्हणाल्या, तू बायकोचा गुलाम झाला आहेस. तिच्या सेवेसाठी घरात नोकर ठेवलास. काय गरज होती? 1 आठवड्यानंतर तिने स्वतः घरातली कामं करायला सुरुवात केली असती. विनोद अजूनच रागात कठोर आवाजात म्हणाला, आई, मोठी गोष्ट तेव्हा पण नव्हती जेव्हा ताईला बाळ झालं होतं. तेव्हा तर तू पूर्ण महिना तिच्याजवळ जाऊन राहिली होतीस. मुलीला तर बेडवरून खाली पाईट पण ठेवून दिला नव्हतास. तेव्हा तर तुला काहीच प्रॉब्लेम नव्हता. हे ऐकून त्याची आई भडकली आणि म्हणाली, तू माझ्या मुलीची तुलना तुझ्या बायकोशी करत आहेस. ती माझी मुलगी आहे आणि सुनेचं कर्तव्य असतं घर सांभाळायचं. आम्ही पण सांभाळले आहेत. विनोद म्हणाला, आई, बायकोची साथ देण्याचं नवऱ्याचं कर्तव्य असतं आणि मी तेच करत आहे. आता तुला यात लक्ष द्यायची गरज नाही. त्याची आई रागात त्याच्याकडे बोट दाखवत म्हणाली, या कामवालीला आत्ता कामावरून काढून टाक.
विनोदची सहनशक्ती संपली. तो रागात म्हणाला, आई, तुला घरी यायची गरज नव्हती. तू तिथे आरामात राहत होतीस ना? तुझ्या मुलीने तुला ठेवून घ्यायला नकार दिला का? हे ऐकून त्यांच्या चेहऱ्याचा रंग उडाला. त्या अडखळत म्हणाल्या, हे माझं घर आहे. माझी इच्छा असेल तेव्हा मी येईन. विनोद शांत स्वरात म्हणाला, मग ठीक आहे. आम्ही तुझ्यासाठी भाडेकरू आहोत ना? मग मी आरतीसोबत बाहेर कुठेतरी राहायला जातो. जर तुला वाटत आहे ना की तुझा कोणी मुलगा नाही, तर हेच ठीक राहील. एवढं ऐकताच त्याची आई रागात तणतणत सुनेच्या खोलीत गेली आणि म्हणाली, आरती, तूच हे सगळं माझ्या मुलाला बोलायला शिकवलं आहेस ना? माझा मुलगा असा नव्हता. मला कधीच उलट बोलत नव्हता. आरती आता शांत राहू शकली नाही. ती पण मोठ्या आवाजात म्हणाली, आई, जर तुम्ही आईचं कर्तव्य निभावू शकला नाहीत, तर मग मुलाकडून कशाची अपेक्षा करत आहात? तुम्हाला इथे नातू झाला आहे, पण तुम्ही तर त्याला बघायला पण आला नाहीत. लोक नातवाचं तोंड बघण्यासाठी आतुर झालेले असतात आणि तुम्ही घरात गोंधळ घातला आहेत. यावरून स्पष्ट होतं की तुम्हाला आमच्याशी काहीच मतलब नाही. आता माझ्या बाळाचे तोंड तुम्ही कधीच बघू शकणार नाही. आजीचे कुठले कर्तव्य पार पाडले नाही आणि सुनेकडून सगळ्या कर्तव्याची अपेक्षा ठेवता. तुमची काळजी तुमच्या मुलीला जास्त आहे ना? मग तिच्या जवळ जाऊन राहा, नाहीतर आम्ही हे घर सोडून निघून जाऊ. सुनेचं बोलणं ऐकून तिच्या सासूचा चेहरा पांढरा पडला. बाहेर येऊन म्हणाल्या, बघितलं का विनोद, तुझी बायको मला कशी उलट उत्तर देत आहे? विनोद म्हणाला, आई, ती तेच बोलत आहे जे तिनं अनुभवलं आहे. असं म्हणत तो निघून गेला. त्याची आई खोलीत जाऊन बसली, स्वतःच्याच घरात एकटी. आता त्यांना कळालं होतं की एकटं पडणं काय असतं. मुलापासून राम राहणं त्यांना खात होतं. सुनीच्या खोलीतून बाळाचा रडण्याचा आवाज आला की त्यांचे पाय आपोआप तिकडे चालायला लागायचे. पण सुनेचे शब्द त्यांना थांबवत असायचे की आता तुम्हाला नातवाचं तोंड बघायला मिळणार नाही. त्यांनी मुलीला फोन केला आणि म्हणाल्या, मी माझ्याच घरात परकी झाले आहे. विनोद माझ्याकडे बघत पण नाही. आरती माझ्याशी घेणं देणं ठेवत नाही. कामवाली जेवणाचा ताट आणून ठेवते. असं वाटत आहे या लोकांनी मला सोडून दिलं आहे. सारिका म्हणाली, आई, आता पश्चात्ताप करून तरी काय फायदा? मी तुला तेव्हा सांगितलं होतं की घरी जा, पण तू वहिनीमुळे घरी गेली नाहीस. आता विनोद माझ्याशी पण बोलत नाही. दोघी मायलेकी पश्चाताप करत होत्या. जी सून कधी काळी डोळ्यात टोचत होती, आज तिला बघण्यासाठी तरसत होत्या. 1 महिन्यानंतर घरात बारसं झालं, पण त्यांना कुणी बोलावलं पण नाही. त्या बाजूला कोपऱ्यात बसून सगळं बघत होत्या. तक्रार करायचा हक्क पण आता उरला नव्हता. विनोदकडे आशेने बघायच्या. त्यावेळी विनोद स्पष्ट शब्दात म्हणाला होता, आई, आशा तुटण्याचे दुःख, त्रास काय असतो आता तुला जाणवत असेल. जेव्हा तू तुझ्या मुलाची काळजी केली नाहीस, तर मग आता तुला फरक कशाला पडायला हवा? पूर्ण घर पाहुण्यांनी भरलं होतं, पण त्याच्याही एवढ्या सगळ्या लोकांमध्ये घरात एकटी पडली होती.